एका सेकंदात लग्नातील 2000 वऱ्हाडी गायब. भरल्या ताटावरून लहान थोर उठून पळाले. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ. नेमकं त्या लग्नात असं काय घडलं की आनंदाने भरलेला मंडप काही क्षणात रिकामा झाला. लोक जेवणाच्या ताटावरून अर्धवट उठून जीवाच्या आकांताने कापड. सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांनी वेढलेल्या एका शांत गावात त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होतं. गावातील प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील सचिन यांचं लग्न होतं. संपूर्ण गाव रंगीबेरंगी झेंडूंनी सजलं होतं. रस्त्यावर मोठमोठे कमानी लावण्यात आले होते. गावात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं जल्लोषात स्वागत होत होतं. ढोलताशांचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. गावात इतकी गर्दी होती की रस्त्यावरून चालायलाही जागा उरली नव्हती. सकाळपासूनच वऱ्हाडी मंडळींची लगबग सुरू होती. कोणी नवऱ्याच्या तयारीत व्यस्त होतं तर कोणी जेवणाच्या व्यवस्थेत. मंडपाच्या एका बाजूला मोठमोठ्या पातेल्यांमध्ये जेवण तयार होत होतं. ताज्या पुऱ्यांचा सुगंध हवेत दरवळत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गावातील वृद्ध मंडळी एका कोपऱ्यात बसून लग्नाच्या गप्पा मारत होती. लहान मुलं इकडे तिकडे धावत खेळत होती. सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं. दुपारपर्यंत लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. लग्नानंतर लगेच जेवणाच्या पंक्ती बसायला सुरुवात झाली. एका वेळी जवळपास 2000 लोक मंडपात बसले होते. पानांवर गरमागरम भाजी वाढली जात होती. बुंदी, पुरणपोळी, पुलाव, सगळीकडे फक्त आनंद आणि उत्साह दिसत होता. पण त्याच वेळी काही लोकांना एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. मंडपाच्या मागच्या बाजूने एक अजब आवाज येत होता. सुरुवातीला कोणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण डीजेचा मोठा आवाज सुरूच होता. पण काही मिनिटांनी तो आवाज वाढू लागला. जणू काही आकाशात हजारो पंख एकाच वेळी फडफडत होते. काही लोकांनी वर पाहिलं, पण त्यांना स्पष्ट काही दिसलं नाही. जेवण वाढणाऱ्या एका तरुणाने अचानक हाताने हवेत काहीतरी झटकायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो काही बोलण्याआधीच मंडपाच्या दुसऱ्या टोकाला बसलेल्या महिलांच्या किंचाळण्याचा आवाज आला. काही जण घाबरून उठले. एका लहान मुलाच्या गालावर काहीतरी बसलं. तो जोरजोरात रडू लागला. लोकांना अजूनही नेमकं काय घडतंय हे समजत नव्हतं. क्षणाक्षणाला गोंधळ वाढत चालला होता. काही लोकांनी डोक्यावर रुमाल ठेवले. काही जण खाली वाकून बसले. अचानक हवेत काळसर थवे फिरताना दिसून आले. मंडपाच्या लाईट भोवती हजारो लहान सावल्या गोलगोल फिरत होत्या. आता लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पूर्णपणे गायब झाला होता. वातावरणात भीतीचं सावट पसरलं होतं. एका क्षणात परिस्थिती इतकी भयानक झाली होती की लोकांनी ताट तसंच टाकून धावायला सुरुवात केली. बायका मुलांना उचलून पळत होत्या. काही वृद्ध लोक उठताना पडले. चपला, पाण्याचे ग्लास, अर्धवट जेवण सगळं मंडपात विखुरलं गेलं. जे काही समोर येईल त्या दिशेने लोक जीव वाचवण्यासाठी धावले. कुणालाही कुणाची शुद्ध उरली नव्हती. मंडपाच्या बाहेर एकच आरडाओरड सुरू झाली. काही लोक जवळच्या शेतात पळाली. काहींनी स्वतःला चादरी झाकून घेतलं. एका माणसाने तर थेट पाण्याच्या टाकीत उडी मारली. महिलांच्या किंकाळ्या आणि लहान मुलांचा रडण्याचा आवाज संपूर्ण गावभर ऐकू येत होता. काही सेकंदांपूर्वी जिथे लग्नाचा जल्लोष होता तिथे आता भीतीचं साम्राज्य पसरलं होतं. गावातील काही तरुणांनी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी मंडपातील आवाज बंद करण्यासाठी डीजेकडे धाव घेतली. पण गोंधळ इतका वाढला की कुणालाही काही सुचत नव्हतं. काही लोकांच्या चेहऱ्यावर लाल चट्टे दिसू लागले होते. काहींचे डोळे सुजले होते. एक वृद्ध महिला तर वेदनेने जमिनीवर बसून रडत होती. हळूहळू लोकांना लक्षात येऊ लागलं की हवेत फिरणाऱ्या त्या काळ्या सावल्या साध्या नव्हत्या. त्या हजारोंच्या संख्येने आलेल्या आग्या माशा होत्या. मंडपाच्या मागे असलेल्या जुन्या वडाच्या झाडावर त्यांचं प्रचंड मोठं पोळं होतं आणि आता त्या सगळ्या चिडलेल्या अवस्थेत थेट लोकांवर तुटून पडत होत्या. ज्यांच्या अंगावर त्या बसत होत्या त्यांना असह्य वेदना होत होत्या. लोक हाताने त्या झटकण्याचा प्रयत्न करत होते, पण जितकं झटकत होते तितक्या जास्त माशा त्यांच्या अंगावर जमा होत होत्या. काही मुलं इतकी घाबरली होती की त्यांनी रडणंही बंद केलं होतं. मंडपातील खुर्च्या उलटल्या होत्या. ताटांमध्ये अर्धवट जेवण पडलं होतं आणि संपूर्ण जागा काही मिनिटात रिकामी झाली होती. थोड्या वेळाने गावातील काही धाडसी लोकांनी धूर करून माशांना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली. जखमी झालेल्या लोकांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. काहींचे चेहरे इतके सुजले होते की त्यांना ओळखणं कठीण झालं होतं. लहान मुलांना प्रचंड भीती बसली होती. अनेक महिला अजूनही हादरलेल्या अवस्थेत होत्या. संध्याकाळपर्यंत ही बातमी संपूर्ण साताऱ्यात पसरली. लग्नातील 2000 लोक अचानक गायब झाले अशी चर्चा सुरू झाली. कुणी म्हणत होतं भूतांचा प्रकार झाला, कुणी म्हणत होतं काहीतरी मोठा अपघात झाला. पण प्रत्यक्षात घडलं होतं ते याहूनही भयानक होतं, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मधमाशा अचानक हल्ला करतील याचा कोणी विचारही केला नव्हता. नंतर गावातील काही लोकांनी त्या घटनेचं कारण शोधायला सुरुवात केली. तेव्हा एक गोष्ट समोर आली जे ऐकून सगळेच थक्क झाले. लग्नात लावण्यात आलेला डीजे अत्यंत मोठ्या आवाजात सुरू होता. त्यातील जोरदार बेसमुळे जमिनीपर्यंत कंपनी जाणवत होती आणि हीच कंपनी वडाच्या झाडावरील पोळ्यांपर्यंत पोहोचली होती. तज्ज्ञांनी सांगितलं की मधमाशा अशा प्रकारच्या कंपनामुळे अस्वस्थ होतात. सततच्या मोठ्या आवाजामुळे त्या चिडल्या आणि त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला केला. म्हणजे ज्या डीजेमुळे लग्नात उत्साह निर्माण झाला होता त्याच डीजेमुळे काही मिनिटात संपूर्ण लग्न उद्ध्वस्त झालं.